नमस्कार, मी अमरीन आणि आपण पाहत आहात एडीएन स्पंदन मनामनाचे। आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। नवरात्रीच्या खरेदीवर कोरोनाचे सावट कायम, त्यामुळे छोटे मोठे व्यावसायिक अडचणी। फाजलपुरा परिसरातील पाणी टंचाई प्रश्न अखेर सुटला। स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील ऐतिहासिक दरवाजांच्या संवर्धनाचे काम सुरू। आता सविस्तर बातम्या। नवरात्रीच्या सणाची आपण सर्वजण आनंदाने वाट बघायचो, त्याची तयारी ही अगदी जोरात सुरू व्हायची। परंतु कोरोना या महासाथ रोगामुळे यावर्षी सार्वजनिक दांडिया, गरबा तसेच कर्णपुरा जत्रेस मनाई करण्यात आले असल्याने या सणाची साधन सामग्री विक्रेत्यांवरही त्याचा वाईट परिणाम झालेला आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व क्षेत्रातील व्यावसायिकांवर संकट ओढावलेले आहे। सार्वजनिक उत्सव, जत्रा या सर्वांवर शासनबंदी आल्यामुळे या सर्वांशी ज्यांचा व्यापार जुळलेला आहे त्यांच्या व्यवसायावर कोरोनाची गदा आलेली आहे। सध्या नवरात्रीचा सण येऊन ठेपला आहे, त्यासाठी दरवर्षी खूप जय्यत तयारी करण्यात यायची, पण यावर्षी त्या उत्साहाची जागा कोरोना साथरोगाच्या भीतीने घेतलेली दिसून येत आहे। त्यामुळे नागरिक जास्त प्रमाणात खरेदी करत नाहीत। तसेच या 7 महिन्यांच्या कालावधीत अनेक लोक बेरोजगार झालेले असल्याने या सणावारांच्या खरेदीसाठी त्यांच्याकडे पैसे शिल्लक राहिलेले नाही। त्यामुळे जे लोक या सणाशी संबंधित व्यवसाय करीत आहेत त्यांचा हा व्यवसाय चांगला होत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे। काय करावं, 2-4 महिन्यापासून धंदा नाही, काही नाही, घरात बसून 5-6 महिन्यापासून धंदा नाही, पाणी नाही, काही नाही। मग आता करणं आहे ना जरुरी। 3 दिवस घरी राहिल्यामुळे काही लेकरं सगळंच करावं लागत ना। आता उद्या नवरात्री आहे आणि तुम्ही किती वर्षापासून हे नवरात्रीचं सामान खूप वर्षापासून करतो, तर तसंच करतो धंदा चालू राहतो। म्हणजे सगळे सण करतो आम्ही, दिवाळी, पोळ्या सगळं करतो। पण आता सगळे सण असेच आहे यावर्षी लॉकडाऊनमुळे काहीच धंदा नाही जास्त। यावेळी काय तुम्हाला सगळं लॉस मध्येच आहे। आता काय करा, हे आपला धंदा करत नाही, त्याच्यामुळे करतो आम्ही। लोक येत नाही खरीदारी करायला, जास्त नाही, पण आहे एवढं करतो एवढं। धंधे नहीं जरा, लॉकडाउन से धंधे नहीं, लोग निकल नहीं, आ रहे नहीं बाहर, धंधा पानी हो रहे नहीं जरा। कितने सालों से बेच रहे तुम सामान? 10 साल से बेच रहे जी। ये साल चुराना नहीं बरोबर। ऐसा पहली बार हुआ आपके साथ? पहला टाइम हो रहा है, तो धंधा नहीं है। लॉकडाउन से लोग आ रहे नहीं ना, डर रहे लोग। वैसे पानी नहीं, लोगों के पास आ रहे नहीं लोग। फाजलपुरा परिसरातील पिण्याच्या पाण्याची लाईन गेल्या 14 वर्षांपासून बंद होती। इतक्या वर्षांपासून ही लाईन बंद होती। आता या लाईनचे साफसफाईचे काम पूर्ण झाले असून ही पाईपलाईन सर्व परिसरातील नागरिकांच्या सेवेत पुन्हा सज्ज झाली आहे। सगळीकडे पाण्याचा प्रश्न कधी बिकट तर कधी मध्यम असतो। बऱ्याच भागात पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत असल्याचे आपल्या निदर्शनास येते। अशीच पाण्याची लाईन फाजलपुरा या भागातील 1 नाही 2 नाही तर तब्बल 14 वर्षांपासून बंद होती। या लाईनचे काम गेल्या महिन्याभरापासून सुरू करण्यात आले। त्यातील जो गाळ आहे तो काढून ही पाण्याची लाईन स्वच्छ करण्यात आली आणि आज त्यातून पाणी सोडून पाईपलाईनची तपासणी करण्यात आली। आता या परिसरातील नागरिकांना पाण्याची टंचाई जाणवणार नाही। लाइन चालू हो गई, अभी बहुत दिन से गाल था, उसके अंदर पूरा गाल वॉश कर दिए और ये इधर के इलाके को पानी आएगा। कितने साल से बनती है ये लाइन? 14 साल से। अभी तकरीबन 8 दिन और के बाद लाइन वॉश नहीं करते हैं, अभी लाइन में पानी दबा। उससे पहले चालू करें, उसको वॉश आउट करके डालने के बाद सप्लाई कंटिन्यू हो जाएगी। औरंगाबाद महानगरपालिकेच्या ताब्यात असलेल्या एकूण 9 दरवाजांपैकी काही दरवाजांच्या संवर्धनाचे काम सुरू करण्यात आले आहे। औरंगाबाद स्मार्ट सिटी अंतर्गत हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे आणि आपल्या शहरातील शहागंज या परिसरातील घड्याळ हेही आपल्या शहराची ओळख असून त्याकडे महानगरपालिकेने लक्ष द्यायला हवे। औरंगाबाद शहरातील ऐतिहासिक दरवाजांची जी पडझड झालेली आहे त्याचे काम सुरू करण्यात आले आहे। आपल्या शहराची ओळख ही दरवाजांचे शहर म्हणून होती। आपल्या शहरात एकूण 52 दरवाजे होते, त्यातील बऱ्याच दरवाजांची वेळेवर लक्ष न दिल्याने पडझड झाली। शहरातील खास गेट या दरवाजेचेही असेच हाल झाले आणि हा दरवाजा संपुष्टात आला। आता जे काही दरवाजे उरलेले आहे त्याकडे महानगरपालिकेने वेळेवर लक्ष देऊन संवर्धनाचे काम केले तर आपण आपल्या येणाऱ्या कैक पिढ्यांना त्यांचे दर्शन घडवू शकतो। त्या दरवाजांचा इतिहास त्यांना या दरवाजांना प्रत्यक्ष बघून चांगल्या पद्धतीने आपण समजावू शकतो। तसेच आपल्या शहराचे आणखीन एक प्रतीक जे आहे ते म्हणजे शहागंज येथील घड्याळ। हे घड्याळ 100 वर्षांपेक्षाही जुने आहे। त्याचीही दुरुस्ती करण्याकडे आणि त्याच्या सुशोभीकरणाकडे लक्ष देणे ही आवश्यक आहे।
हर्षनगर, विश्वासनगर, लेबर कॉलनी, फाजलपुरा, चाऊस कॉलनी या परिसरातील सरकारी रुग्णालयांमध्ये कोरोना ह्या 7 रोगामुळे गर्भवती स्त्रिया तसेच लहान मुलांचे डोस आणि लसीकरण ह्या सर्व प्रक्रिया थांबविण्यात आल्या होत्या. मात्र नगरसेवक अय्यूब खान यांच्या विशेष प्रयत्नांनी या रुग्णालयात गर्भवती स्त्रियांच्या तपासण्या तसेच लहान मुलांचे डोस आणि लसीकरण देण्याचे काम आता पूर्ववत सुरू करण्यात आले आहे. हर्षनगर, लेबर कॉलनी, विश्वासनगर, फाजलपुरा, चाऊस कॉलनी, दिल्ली गेट या भागातील सरकारी रुग्णालयामध्ये गेल्या 7 महिन्यांपासून कोविड-19 या 7 रोगाशी संबंधित रुग्णांवरच तपासणी व औषधोपचार सुरू होता. आता येथील माजी नगरसेवक अय्यूब खान यांच्या मागणीवरून या परिसरातील सरकारी रुग्णालयांमध्ये लहान मुलांचे डोस, त्यांच्या BCG लस आणि इतरही संबंधित लसी देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे या परिसरातील मातांमध्ये आनंदाची लहर पसरली असून येथे गर्भवती स्त्रियांचेही उपचार मागील 7 महिन्यांपासून थांबविले होते ते देखील आता सुरू करण्यात आले आहे. बातम्या अजूनही आहे, मात्र वेळ होत आहे का छोट्याशा ब्रेकची. सुवर्ण संधी, सुवर्ण संधी, सुवर्ण संधी. बेरोजगारीच्या काळात 100% जॉब गॅरंटी देणारे कोर्सेस करा. केंद्रीय शिक्षण मंडळ, भारत सरकार मान्यता प्राप्त DMLT, OT टेक्निशियन, डिप्लोमा फिजिओथेरपी, ECG, एक्सरे, CT स्कॅन, BEMS, फार्मसी इन आयुर्वेदा अँड युनानी, डिप्लोमा ऑप्टोमेट्री, सर्टिफिकेट इन इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस, डिप्लोमा इन हॉस्पिटल मॅनेजमेंट तसेच महाराष्ट्र शासनाच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि SNDT महिला विद्यापीठाचे BA मराठी व उर्दू माध्यम, MA सर्व विषय, BCom, MCom, MA एज्युकेशन, मानवी हक्क, गांधी विचार दर्शन, समंत्रक प्रमाणपत्र, बाल संगोपन कोर्स, नोकरी व्यवसाय सांभाळून हे कोर्सेस करता येतात. 4थी पास ते 12वी नापास यांना 6 महिन्यात 12वी पास होऊन ग्रॅज्युएट होण्याची सुवर्ण संधी. संपर्क प्राचार्य डॉक्टर हसन इनामदार, डॉक्टर दत्ताभाऊ पात्रीकर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, मातोश्री डॉक्टर कंचन शांतीलालजी देसडा महाविद्यालय औरंगाबाद. मोबाईल क्रमांक 9405109103 आणि 8830838903. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. खूप कष्ट केल्याने खूप पैसा मिळतो हे वाक्य ह्या व्यक्तींवर कदाचित योग्य वाटणार नाही. हे भंगारवाले शहरातील अर्ध्याच्या वर परिसर रोज पायी फिरून आपला व्यवसाय करतात, परंतु दिवसाअखेरीस जे पदरात पडते त्यामुळे मुखात काय पडेल हे समजणे अवघड आहे. सर्वांनाच कमी वेळ काम करून सावलीत खुर्चीवर बसून पैसा कमवायला आवडेल, पण आपण जे विचार करतो तेच आपल्याला मिळते असे नाही. आपण बघू शकतो हे भंगार निष्काम झालेल्या वस्तू गोळा करणारे दिवसभर उन्हात पावसात एक एक गल्ली बोळात फिरून सामान जमा करतात. अशा लोकांना लॉकडाऊन सारखे संकट पार करणे किती कठीण गेले असावे याची आपण कल्पनाही करू शकत नाही. दिवसभराच्या परिश्रमानंतर 100 रुपये वाचणे ही खूप मोठी गोष्ट आहे या लोकांसाठी. 100-150 रुपये बचते उसमें गुजारा हो गया. कितना असर पड़ा था आपके धंधे पे लॉकडाउन में? लॉकडाउन में कुछ भी नहीं, सब बंद था. 4 महीने पूरा लोग आने दे रहे थे, क्रॉस कर रहे थे, कोरोना हो रहा होते थे. तो अभी लॉकडाउन खुला जब से अभी कारोबार कैसा है? थोड़ा ठीक है, अभी चल रहा थोड़ा थोड़ा अपना पैसे भी. पहले जैसा माहौल नहीं है.
मतलब पहले जैसा जो कमाई होती थी अब वैसी कम। अब वो कुछ भी नहीं, 100 रुपये 125 रुपये 150 रुपये बस, ये प्लास्टिक वगैरह कचरा कचरा में उठा हुआ उतने में घर चला है। ज़्यादा नहीं, कितने लोग हैं घर में, मेंबर कितने? घर में 6 जन हैं। कोरोना या साथरोगामुळे राज्य परिवहन मंडळाची बस सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर ही बस सेवा अनलॉक काळात अटी शर्तींसह सुरू करण्यात आली असली तरी प्रवासी या सिडको बस स्थानकावरील सेवाबाबत नाखुश दिसत आहेत. कोविड-19 या आजारामुळे काही काळासाठी सर्वत्र बस सेवा बंद करण्यात आली होती, पण त्यानंतर नागरिकांची खूपच गैरसोय होत असल्याने परराज्यातील अडकून राहिलेल्या नागरिकांसाठी बस सेवा सुरू करण्यात आली आणि आता अनलॉकच्या काळात शहरातील बस वाहतूक सेवाही सुरू करण्यात आली असली तरी त्यामध्ये बस सेवा वेळेवर मिळत नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे असून प्रवाशांमध्ये याबाबत नाराजी पसरत आहे. 20 आधा घंटे से यहाँ पे खड़ा हूँ. जी, आपको कहाँ जाना है? मुझे जाना है हिंगोली. तो क्या बोले, आपने बात की तो क्या बोले? मैंने बात की है उनके साथ, तो बोल रहे कि अभी 1-1.5 घंटा और लगेगा, गाड़ी नहीं है उनका. तो अभी तो मैं तो बहुत परेशान हूँ. अभी मैं नासिक से यहाँ तक आया हूँ दूसरी बस से, इसके बाद मुझे हिंगोली जाना है. आप एसटी महामंडल की सर्विस से खुश है क्या? जी बिल्कुल नहीं, क्योंकि अभी सरकार ने तो शुरू किया है लेकिन अभी कुछ सर्विस तो नहीं मिल रही है. आपका उस नाम? तरीके से चाहिए उस तरीके से. शहरातील सध्याचे वातावरण प्रदूषण रहित असे आहे आणि हे वातावरण असेच राहावे यासाठी औरंगाबाद जिल्हा सायकल संघटना प्रत्येक रविवारी जनजागृती हेतू सायकल फेरी काढत आहे, जेणेकरून सायकल चालवण्याचे फायदे हे ते नागरिकांपर्यंत पोहोचू शकतील. आपले आरोग्य आणि आपला परिसर हे दोन्ही स्वस्थ ठेवण्याकरिता सायकल हे चांगले साधन ठरू शकते. सायकल चालवल्याने आपले स्वास्थ्य चांगले राहते. आपल्या हृदयाची कार्यक्षमता वाढवण्याचे काम या सायकलच्या मदतीने आपण करू शकतो. त्याचबरोबर शहरातील पर्यावरणाच्या संरक्षणासाठी देखील सायकलचा आपण वापर केला पाहिजे. यापूर्वी आपल्या महानगरपालिका आयुक्तांनीही 2 ऑक्टोबर रोजी सायकल फॉर चेंज औरंगाबाद या स्पर्धेची सुरुवात करून शहरवासियांना आपल्या पाल्यासाठी गाडी ऐवजी सायकल घेऊन द्यावी असेही सुचविले होते. त्याचप्रमाणे औरंगाबाद जिल्हा सायकल संघटना यांच्या वतीने दर रविवारी सायकलची फेरी काढून लोकांना सायकलचे किती फायदे आहेत हे सांगून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांनी 7 हिल येथील उड्डाणपुलाच्या खाली महानगरपालिका आयुक्तांच्या परवानगीने सायकलचे चित्र तेथील भिंतीवर रेखाटून तेथे 2 सायकलही ठेवण्यात आल्या आहे. ही माहिती औरंगाबाद जिल्हा सायकल संघटनेचे सेक्रेटरी चरणसिंग बग्गा तसेच सहसचिव अतुल जोशी यांनी एडीएन न्यूजशी बोलताना दिली. एक्चुअली ये महापालिका की जगह है, ठीक है. ये कमिश्नर का स्कीम था सुशोभीकरण. पुल के नीचे जो भी ओपन स्पेस है ये सुशोभीकरण करना, ये जो भी कंपनी है वो कंपनी को महापालिका देती है, उसकी देखभाल दुरुस्ती अपन खुद करना है. तो हमने एक लेटर डाले थे हमारे संगठन के सचिव चरणजीत सिंह संघा और मैं खुद जॉइंट सेक्रेटरी अतुल जोशी. हमने ये लेटर डाले थे महापालिका में ये जगह हमको देना. तो इस हिसाब से कमिश्नर ने हमको जगह दे दी है. उसके बाद ये जगह लेने का उद्देश्य यही है कि औरंगाबाद में साइकिल, हम खुद साइकिलिस्ट हैं और हमारे सर गुरु चरणजीत सिंह ये पिछले 30 साल से साइकिलिंग कर रहे हैं और वो अभी तक सब बच्चों को, बूढ़ों को मोटिवेशन वो देते रहे. उनको देख के हम भी साइकिल सीखे. अभी थोड़ी ज़्यादा बोलने का मतलब है, ये जो भी किया है हमारे संगठन के जो मेंबर्स है, जो है तो एग्जीक्यूटिव जो मेंबर्स है, उन्होंने इसमें कुछ कंट्रीब्यूशन करके हमने ये सब बनाया है. इसका बनाने का उद्देश्य ये है कि आने वाली पीढ़ी तुम्हारा गलत राह पे ना जाए. बरोबर आहे ना. काही घाण सवय लागू नये, सायकलला मोटिवेशन द्यावे, जेणेकरून तुमचं शरीर चांगलं राहिलं पाहिजे. व्यायामामुळे कोणतं रोगराई होत नाही, त्या उद्देशाने आम्ही हे सगळं केलेलं आहे, डेव्हलप केलेलं आहे. औरंगाबादमध्ये सायकल फॉर ट्रॅक एक स्मार्ट सिटी अंतर्गत 15 किलोमीटरचा रोड होत आहे. तर यामध्ये कमिशनर साहेबांची यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व सायकलिस्ट काम करत आहोत. येणाऱ्या 8-10 दिवसात सायकल ट्रॅकची पाहणी केलेली आहे आणि 5 रोड त्यांनी निवडलेले आहेत. आत्ताच आम्ही मीटिंगवर आलो होतो. धन्यवाद. ये जो है हमने सिर्फ सिटी में साइकिलिंग बढ़ना चाहिए. जैसे कि नासिक में जैसा साइकिल डेवलप हो रहा है, साइकिलिंग कर रहे हैं, साइकिलिस्ट बढ़ रहे हैं, वैसा औरंगाबाद में भी कुछ होना चाहिए. और ये जो प्रोजेक्ट है, ये मैं बोलता हूँ ऑल ओवर इंडिया में फर्स्ट जो प्रोजेक्ट है वो एसोसिएशन ने बनाया हुआ है जो साइकिल का.
साइकिल, इसको हम ADCA स्क्वायर बोलते हैं, मराठी में साइकिल बिट बोलते हैं। तो ये यही उद्देश्य था कि साइकिलिंग ज़्यादा ज़्यादा औरों में बढ़ना चाहिए, ये हमारा सपना है। मतलब ये पोस्टर देख के लोग को मोटिवेशन होना। यस, ये जो हमने जो पोस्टर्स बनाए, साइकिल जो आप देख रहे हैं, साइकिल ऊपर पे लगाए हमने, 2 साइकिल्स लगाए। तो हम क्या करते हैं, हमारा ग्रुप है, ADCA ग्रुप है, औरंगाबाद डिस्ट्रिक्ट साइकिल ग्रुप, उसमें 700-800 मेंबर्स हैं। तो हम एवरी संडे हम यहाँ से राइड स्टार्ट करते हैं। साइकिल राइड होती है, लॉन्ग राइड, शॉर्ट राइड। तो राइड यहाँ से स्टार्ट करते हैं, तो ज़्यादा मोटिवेशन होता है। यहाँ से जब राइड निकलती है तो लोग देखते हैं सायकलिंग कर रहे हैं बंदे, तो उससे हमारे को और लोग जुड़े। पावसाने यावेळी खूप जोरदार हजेरी लावलेली असल्याने शहरातील सर्व रस्त्यांची दुर्दशा केली आहे। शासन आपल्या पद्धतीने प्रयत्न करीत आहे, परंतु निसर्गाशी लढण्याची माणसात कुवत अजून तरी निर्माण झालेली नाही। त्यामुळे यावर्षी पावसाने शहरातील सर्व रस्त्यांची चाळणी केलेली दिसून येत आहे। अशी अवस्था कटकट येथील रस्त्यांची झाली आहे। यावर्षी कोरोना या संकट काळाने लॉकडाऊन लावले, त्यामुळे परिसरातील प्रदूषणाचे प्रमाण कमी झाले आणि त्यानेच या वर्षीचा पाऊस अतिशय जोरदार झाला। त्याचाच परिणाम शहरातील रस्त्यांवर आपल्याला बघायला मिळत आहे। या पावसात रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत। अशा रस्त्यांवरून वाहतूक करणे म्हणजे आपला जीव धोक्यात घालणे असाच आहे। पायी चालणाऱ्या नागरिकांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे। शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। नवरात्रीच्या खरेदीवर कोरोनाचे सावट कायम, त्यामुळे छोटे मोठे व्यावसायिक अडचणी। फाजलपुरा परिसरातील पाणी टंचाई प्रश्न अखेर सुटला। स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील ऐतिहासिक दरवाजांच्या संवर्धनाचे काम सुरू। आणि याबरोबरच आजचं हे बातमीपत्र इथे संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा ADN स्पंदन, मनामनाचे।